संगणकावर एक ईमेल येतो. ईमेल साधासुद्धा नाही तर बॉम्बने कार्यालय उडवून देण्याच्या धमकीचा असतो. हे कळताच कर्मचारी अधिकारी कार्यालयाबाहेर धूम ठोकतात. पोलिसांना तात्काळ कळवण्यात येते. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकासह पोलीस यंत्रणा हादरते. बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड सर्च ऑपरेशन करते. तपासात काहीच हाती सापडत नाही. त्यामुळे पोलिसांसह सर्वच जण सुटकेचा श्वास सोडतात. ही घटना आहे धुळ्यातील. डाक कार्यालय अर्थातच मुख्य टपाल कार्यालयातील एका संगणकावर ईमेल येतो. सकाळी 10:45 सुमारास मुख्य प्रबंधकांच्या लक्षात येते. पासपोर्ट आणि मुख्य टपाल कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी त्यात असते. दुपारी 12:10 सुमारास कार्यालय उडवून देण्यात येईल. आम्हाला माणसं मारायची नाहीत, त्यांना बाहेर काढा असा संदेश त्या ईमेलमध्ये असतो. सदरचा ईमेल लक्षात येताच डाक कार्यालयाचे मुख्य प्रबंधकांकडून सूचना देण्यात येते आणि त्यानुसार अधिकारी कर्मचारी कार्यालयाबाहेर धूम ठोकतात. अवघ्या 5-7 मिनिटात कार्यालयात शुकशुकाट होते. त्याचबरोबर पोलिसांना देखील तात्काळ कळवण्यात येते. घटनास्थळी सायबर सेलचे पोलीस, डॉग स्क्वॉड तसेच बॉम्ब शोधक पथक दाखल होते. संपूर्ण कार्यालयासह परिसराची कसून तपासणी केली जाते. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून येत नाही. तेव्हा ही केवळ अफवा असल्याचे लक्षात येते आणि पोलिसांसह सर्वच जण सुटकेचा श्वास सोडतात. सर, आज एक 2 तासापूर्वी आपलं धुळे शहर येथे पोस्ट ऑफिस धुळे येथे निनावी आपलं हे आलं, ईमेल आला किंवा असं बॉम्बस्फोट होईल असं. आम्ही धुळे BDDS पथक यांनी यावेळेस चेक केलं आहे. असं कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. सर, कोणाला ईमेल आला होता, कधी आला होता आणि काय नेमकं त्या ईमेलमध्ये म्हटलं? इथं पोस्ट ऑफिसच्या कार्यालयात आलं होतं. त्यांनी मग आमच्या कार्यालयाला कळवलं. किती वाजता? साधारण 2 तासापूर्वी. सर, किती तास तपासणी केली आपण आणि काय नेमकं? आणि नेमकं 2 तासापासून आता चौकशी चेक केलं आमच्या याच्यामध्ये इस्टिमेटने. डॉग होता आमच्यासोबत, पण अजून काही संशयित वस्तू मिळून आलेली नाही. कार्यालयाच्या कुठल्या भागामध्ये आपण 2 तपास? कार्यालयाचं तळमजल्यापासून तर वरच्या पोर्चपर्यंत, त्याच्या मागे आपलं पासपोर्ट कार्यालय, ते मागची समोरील पार्किंग सर्व चेक केलं यावेळेस. आत्तापर्यंत कोणतीही संशयित वस्तू आढळून आलेली नाही.